रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण आता देशाचे एक्झिट पोल पाहिले तर या देशाच्या जनतेने पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास टाकला आणि जनतेने ठरवलं की पुन्हा तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी झाले पाहिजे. विरोधी पक्षांनी विकासाच्या मुद्द्यावरती काही बोलले नाही. जो गेल्या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये जो या देशात विकास झाला आणि पार्लमेंटमध्ये या देशाच्या इतिहासामध्ये फार मोठे निर्णय या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये घेण्यात आले, जे काँग्रेस पक्षाने 60 वर्षाच्या कार्यकालामध्ये घेतले नाही. ते मात्र निर्णय 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली पार्लमेंटमध्ये घेण्यात आले. आणि मोदी साहेबांची गॅरंटी, जे मोदी साहेब बोलते ते पूर्ण करून दाखवते, हे ठाम या देशातल्या जनतेचा विश्वास मोदी साहेबांवर होता. आणि म्हणून या पुन्हा तिसऱ्यांदा 400च्या वर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने एनडीएचे उमेदवार निवडून येईल. वर्धा लोकसभेचा इतिहास आपण पाहिला, गेल्या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली जे या लोकसभा मतदारसंघामध्ये विकास झाला, तो विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जनतेपर्यंत गेलो. आमचे कार्यकर्ते गेले. भारतीय जनता पक्षाचं संघटन या ठिकाणी मजबूत आहे. आमच्या ठिकाणी आमदार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी जो या भागासाठी दिलेला निधी आहे तो गेल्या 60 वर्षाच्या कार्यकालामध्ये मिळाला. तो 2014 ते 2019 पर्यंत या काळात फार मोठा निधी या ठिकाणी मिळाला. मी सुद्धा सर्वसाधारण जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून गेल्या 10 वर्षापासून लोकसभेमध्ये काम करत आहे. अनेक निर्णय त्या ठिकाणी लोकसभेच्या माध्यमातून आम्ही घेतले आहे. आणि म्हणून मला पुन्हा तिसऱ्यांदा पूर्ण भरोसा आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री बनवण्याकरता मला सुद्धा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा तिसऱ्यांदा विजय करत. कारण आखरी हे निवडणूक आहे आणि निवडणूकमध्ये कोणाला मतदान करण्याचा अधिकार हा जनतेचा आहे. आणि जनतेने जे ठरवलं आहे की या देशाचा विकास फक्त नरेंद्रजी मोदीच करू शकते. आणि म्हणून पुन्हा तिसऱ्यांदा मला विजयाची खात्री आहे.